Rutuja madam, you can now start your class. Okay, ma'am. So आपण आज फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत हिस्ट्रीचा, दॅट इज द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री. ठीक आहे. सो आपण या लेसन मध्ये जे इंडियन सबकॉन्टिनेंट्स आहे, ठीक आहे, ते आपण या ह्याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. व्हॉट इज अ सबकॉन्टिनेंट? सबकॉन्टिनेंट म्हणजे काय? कॉन्टिनेंट, एखादं कॉन्टिनेंटचं सब डिव्हिजन. ठीक आहे. सपोज आता आपण एशिया एक कॉन्टिनेंट धरलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आपलं इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे काय आहेत? सब डिव्हिजन्स आहेत त्याचे. ठीक आहे. सो टुडे वी आर गोना सी द इंडियन सबकॉन्टिनेंट आपण बघणार आहोत आणि त्यांची कशा त्या रिलेटेड बद्दलची जी हिस्ट्री आहे इंडियन सबकॉन्टिनेंट बद्दलची, ती आपण या लेसन मध्ये आज बघणार आहोत. ठीक आहे. सो geographical conditions and course of history, geographical features of India and the Indian subcontinent. ठीक आहे. हे जे टॉपिक्स आहेत ते आपण आज ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. नाउ विल सी द geographical conditions and history. ठीक आहे. In the fifth standard, we saw at some length that there is a close relationship between man and his environment. ठीक आहे. आपण फिफ्थ स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं की व्हॉट क्लोज रिलेशनशिप आहे एका मॅन आणि एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे. मॅन एका एन्व्हायरमेंट मध्ये राहतो. ठीक आहे. सो देर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. वी सॉ हाऊ द चेंजेस इन द लाईफस्टाईल ऑफ द अर्ली मॅन अँड हिज टेक्नॉलॉजी वर रिलेटेड टू द चेंजेस इन द सराउंडिंग. ठीक आहे. आपण काय पाहिलं होतं की त्याचे चेंजेस पाहिले होते लाईफस्टाईल मध्ये. ठीक आहे. अँड टेक्नॉलॉजी म्हणजे कशी कशी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली अर्लियर इन द सराउंडिंग. ठीक आहे. सराउंडिंग मध्ये काय काय त्यांनी गोष्टी वापरल्या दॅट वी सॉ. ठीक आहे. वी ऑल्सो रिव्ह्यू द हिस्ट्री ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन फ्रॉम द स्टोन एज टू द ॲग्रिकल्चर सिव्हिलायझेशन दॅट फ्लरिश्ड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर्स. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल की जे ॲग्रिकल्चर ज्या काही हे होत्या सिव्हिलायझेशन होत्या स्टोन एज मध्ये. ठीक आहे. सो दॅट हॅव फ्लरिश म्हणजे त्या सेटअप झाल्या कशा? ऑन द रिव्हर्सच्या बाजूला. ठीक आहे. ऑन द बँक्स ऑफ रिव्हर्स. ठीक आहे. हिस्ट्री इज अ कोहरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. ठीक आहे. हिस्ट्री काय? कोहरंट अकाउंट म्हणजे लॉजिकल, एक लॉजिकल अकाउंट आहे. ठीक आहे. दिस ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. टाइम, प्लेस, सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल्स आर द फोर मेन पिलर्स ऑफ द हिस्ट्री. ठीक आहे. टाइम, आपण कोणत्या कोणत्या टाइम मध्ये हिस्ट्रीमध्ये जे काही टाइम पिरियड बघतो आपण. ठीक आहे. वी स्टडी अबाउट द टाइम. ह्या टाइम पिरियड मध्ये असे असे मॅन इव्हॉल्व्ह झाला किंवा असं असं घडलं. ठीक आहे. प्लेस, ऑब्व्हियसली प्लेस, ज्या ज्या प्लेसमध्ये काय काय चेंजेस झाले. ठीक आहे. दॅट वी ऑब्झर्व. सोसायटी, ठीक आहे, ज्या सोसायटीमध्ये मॅन राहत होता पर्टिक्युलर सोसायटीमध्ये. अँड इंडिव्हिज्युअल, प्रत्येक मॅननी काय काय डेव्हलपमेंट केली, व्हॉट वर द डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे सगळे फोर मेजर पिलर्स आहेत हिस्ट्रीचे. ठीक आहे. वी कॅनॉट राईट हिस्ट्री विदाउट देम. आपण त्याच्या ह्या सगळ्या फोर पिलर्स विदाउट देम, ह्या ज्या फोर पिलर्स ज्या आहेत त्याच्याशिवाय आपण काय हिस्ट्री आपण लिहू शकत नाही. ठीक आहे. ऑफ दीज फोर कंपोनेंट्स, प्लेस इज रिलेटेड टू जिओग्राफी और geographical conditions. येस, प्लेस जिथे आपण राहतो. ठीक आहे. जॉग्राफी, इट इज रिलेटेड टू जॉग्राफिकल कंडिशन. तुम्ही जे आता प्लेसमध्ये राहतात सध्या. ठीक आहे. इट्स रिलेटेड टू जॉग्राफिकल कंडिशन. काय त्याचे कंडिशन्स आहेत बाबा, काय त्याची जॉग्राफी आहे. ठीक आहे. इन दिस सेन्स हिस्ट्री अँड जॉग्राफी आर इनसेपरेबल. ठीक आहे. ह्या केसमध्ये काय हिस्ट्री अँड जॉग्राफी इनसेपरेबल आहे, म्हणजे ते सेपरेट नाहीये, दे आर कनेक्टेड टू इच अदर. ठीक आहे. हिस्ट्री इज इन्फ्लुएन्स बाय जॉग्राफिकल कंडिशन्स इन मेनी वेज. ठीक आहे. आपण आता बघणार आहोत हिस्ट्री कशी इन्फ्लुएन्स झाली आहे जॉग्राफिकल कंडिशन्स मध्ये. विल जस्ट सी दॅट. ठीक आहे. जॉग्राफिकल कंडिशनचा इन्फ्लुएन्स आहे हिस्ट्रीवर. ठीक आहे. Our diet, clothing, housing, occupation, in fact, all human life in any region depends to a large extent on its geographical characteristics. ठीक आहे. आपण जे डाएट कंझ्युम करतो, जे फूड आपण खातो, जे कपडे आपण वापरतो, जे हाऊसिंग पण म्हणतो. ठीक आहे. जे काही काम वगैरे डू. ठीक आहे. हे सगळं काय डिपेंड करतं, इट डिपेंड्स अपॉन द जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? तुम्ही आता सपोज एका हॉट राजस्थानमध्ये राहताय. ठीक आहे. देन ऑब्व्हियसली तुम्ही जे डाएट असेल ते कंझ्युम वेगळं कराल. ठीक आहे. यू वेअर लूज कॉटन क्लोथ्स. ठीक आहे. हे सगळं काय आहे त्या जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरती डिपेंड करतात. ठीक आहे. For example, the life of the people in hilly regions is more strenuous than that of the people on the plain. Yes, the people who live on the
द पीपल हू लिव्ह इन हिली एरियाज, जे हिली एरियाज वरती राहतात, ठीक आहे, व्हॉट त्यांची जी लाईफ आहे स्ट्रेनियस आहे, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, ठीक आहे, दॅन दॅट ऑफ द पीपल ऑन प्लेन. येस, आपण प्लेन वरती राहतो, ठीक आहे, आपण एक फ्लॅट सरफेस वरती राहतो. हिली रिजन वरती ॲग्रिकल्चर करणं खूप अवघड आहे. येस, ऑन द प्लेन रिजन वी कॅन, आपण ॲग्रिकल्चर आरामात करू शकतो, ठीक आहे. Not much fertile land is available in the hilly regions, while in the plain region it is available on large scale. ठीक आहे, फर्टाईल लँड आपल्याला मिळत नाही ज्याच्यावर आपण खेती करू शकतो, ठीक आहे. फर्टाईल लँड आपल्याला सगळीकडे हवी. सो हिली एरियामध्ये काय आहे, ती फर्टाईल लँड आपल्याला अवेलेबल मिळणार नाही, ठीक आहे. बट ऑन द प्लेन जिथे आपण राहतो त्याच्यावरती वॉट वी कॅन ऑलरेडी फाइंड फर्टाईल लँड, आपल्याला खूप जास्ती प्रमाणात फर्टाईल लँड मिळते, ठीक आहे. दॅट इज वाय ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स आर स्केअर इन हिली एरियाज. ठीक आहे, ग्रेन्स आणि व्हेजिटेबल्स जे आहेत ते कमी प्रमाणात मिळतात हिली एरियाजमध्ये, ठीक आहे, बिकॉज ऑफ द फर्टाईल लँड नसते तिथे जास्ती, ठीक आहे. इन कंपॅरिझन पीपल ऑन द प्लेन गेट देम इन सफिशियंट मेजर. येस, आपण ग्रेन्स वगैरे व्हेजिटेबल्स जे आहेत आपल्याला इझिली अवेलेबल आहेत, येस, ॲज कम्पेअर टू हिली एरिया, ठीक आहे. आपण सफिशियंट आपल्याकडे आहे ग्रेन्स वगैरे, ठीक आहे. नॅचरली दिस हॅज अन इम्पॅक्ट ऑन द डाएट ऑफ पीपल. ह्याच्यामुळे जे डाएट आहे पीपलचं त्याच्यावरती इम्पॅक्ट पडलेला आहे. तुम्ही हिली एरियाच्या लोकांचं डाएट आणि प्लेन लोकांचं डाएट इट इज डिफरंट, थोडं डिफरंट असेल, ठीक आहे, बिकॉज दे डोंट गेट ग्रेन्स अँड ऑल व्हेजिटेबल्स इझिली अवेलेबल नसतात. बट ऑन प्लेन एरिया वी गेट सफिशियंट अमाऊंट ऑफ डाएट, व्हेजिटेबल्स ग्रेन्स आपल्याला सगळं मिळतात, ठीक आहे. इन हिली रिजन्स पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. ठीक आहे, आता आपण म्हणलो की बाबा ग्रेन तर अजिबात हे नाही आहे, मिळत नाही आपल्याला, अजिबात व्हेजिटेबल्स मिळत नाही. सो वॉट, आता हिली रिजनवाले तसे हे नाही बसणार. सो वॉट दे डू, दीज पीपल वॉट दे डू हंटिंग अँड गॅदरिंग. ठीक आहे, हंट करतात, ते ॲनिमल्स हंट करतात, ठीक आहे, अँड गॅदरिंग फॉर फूड, ठीक आहे. We also find other such differences in the lifestyle of the people of the hilly region and those of the plain region. खूप सारे असे डिफरन्सेस मिळतील तुम्हाला, ठीक आहे, एक हिली रिजनच्या कंपॅरिझन लोकांमध्ये अँड आपल्या जे आपण नॉर्मल राहतो त्यांच्या कंपॅरिझनमध्ये, ठीक आहे. The climate, rainfall, agricultural produce, flora and fauna of the region where we live are the sources of a livelihood. ठीक आहे, द क्लायमेट आपण जसं बघतो, रेनफॉल आहे, ॲग्रिकल्चर आहे, प्रोड्यूस ऑफ फ्लोरा अँड ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, फ्लोरा फ्लॉवर. ऋतुजा मॅडम, तुम्हाला मध्ये मध्ये येऊन तुमचा चॅट बॉक्स चेक करायचा आहे. येस प्लीज. Some are saying that voice is breaking. ठीक आहे, सो तुम्ही आता ज्या पर्टिक्युलर एक एरियामध्ये राहता, ठीक आहे, तिथे क्लायमेट असतो, वी सी द क्लायमॅटिक चेंजेस, ठीक आहे, वी ऑल्सो सी रेनफॉल, ठीक आहे, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस असतो तिथे, ठीक आहे, फ्लोरा अँड फॉना, ॲनिमल्स अँड प्लांट्स, ठीक आहे, हे सगळं जे बेसिक जे आहे जिथे आपण राहतो, दीज आर द सोर्सेस ऑफ काय लाईव्हलीहूड, म्हणजे लहानपणापासून जे आपण राहतो तिथे, दीज आर द मेन फॅक्टर्स, ठीक आहे, दीज आर द मेन सोर्सेस, ठीक आहे. द लाईफस्टाईल अँड कल्चर ऑफ अ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट. ठीक आहे, लाईफस्टाईल आपण जे लाईफस्टाईल राहतो, ठीक आहे, अँड कल्चर ऑफ अ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट सिस्टम. ठीक आहे. Human settlements have flourished wherever the means of life are plentiful. ठीक आहे, कुठे ग्रेन तिथे आपण काय सेटल होऊ. ठीक आहे, सो हिस्ट्रीमध्ये पण तेच पाहिले की जिथे जास्ती सेटलमेंट्स कुठे झालेत, वेअर देर इज प्लेंटी ऑफ दीज कंडिशन, या सगळ्या कंडिशन प्रॉपर आहेत तिथे जास्ती ह्युमन सेटलमेंट्स झालेले आहेत. ठीक आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दीज सेटलमेंट्स डेव्हलप फर्दर इंटू विलेज अँड टाउन्स, but sometimes reasons like the degradation of environment, drought, invasions, etc. lead to the scarcity of those beings. ठीक आहे, पण काही reasons मुळे जे काही पिरियड मध्ये काय झालं की ह्या ज्या सेटलमेंट्स आहेत, ठीक आहे,
त्यानंतर विलेजेस आणि टाउन्समध्ये पण सुद्धा सेटल व्हायला लागले लोक. ठीक आहे. सो त्यामुळे काही रिझन्समुळे डिग्रेडेशन झालं. यु नो सॉइल डिग्रेडेशन होतं ऑफ द एन्व्हायरमेंट, ड्रॉट, इन्व्हेजन्स एक्सेट्रा लीड टू स्कॅरसिटी ऑफ दिस मीन्स. ठीक आहे. हे काय होतं? स्कॅरसिटी, कमीपणा, scarcity of those means people are forced to leave their settlement. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं? people are forced to leave the settlements. ठीक आहे. ह्याच्यामुळे people तिथे नाही सर्व्हाइव्ह करू शकत. villages and towns become deserted. We see many such instances in the history. Thus we see that there is a very close relation between history and geography. ठीक आहे. सो ह्याच्यामुळे काय झालं? सो ह्या सगळ्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये वी सी दॅट देर इज व्हेरी क्लोज रिलेशन, खूप क्लोज रिलेशन आहे हिस्ट्री आणि जॉग्राफीच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. नाव विल सी द जॉग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. ठीक आहे. Our country India extends far and wide. As its north lie the Himalayas, to the east the Bay of Bengal, to the west the Arabian Sea and to the south the Indian Ocean. ठीक आहे. आपली कंट्री खूप जास्ती फार आहे, खूप वाईड, खूप नॉर्थ मध्ये काय हिमालय, on we have Bay of Bengal, on the west we have the Arabian Sea and to the south we have the Indian Ocean. ठीक आहे. Except for Nicobar and Lakshadweep, country is contiguous. Nicobar Islands except जर हॅलो ऋतुजा मॅडम, आवाज खूप ब्रेक होतोय तुमचा. मॅडम प्लीज मीटिंग रिजॉईन करा तुम्ही. येस मॅम. सापकर मॅडम, हा तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. तुम्ही बाहेर पडा आणि परत जॉईन करा मीटिंग. कोणीही माईक चालू करायचा नाहीये मी सांगितल्याशिवाय. ओके शार्दूल, बिलकुल माईक चालू नाही झाला पाहिजे. देन ऋतुजा पंडित, तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम कळू द्या प्लीज. माईक चालू करा. पंडित माईक चालू करा. मॅडम मला मराठीमधून. हा पण बाळा, मॅडम काय करतायत, तुम्हाला इंग्लिश बुक दाखवतायत पण एक्सप्लेन मॅडम मराठीतच करतायत, बरोबर आहे? तुझं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मॅडम मराठीतच देणार आहेत. ओके, त्यामुळे फक्त तुला काय करायचं आहे, जे क्वेश्चन आन्सर किंवा काय दिलं जाईल तुम्हाला होमवर्क, तो तू मराठीतनं दिलास तरीही चालणार आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम आहे का? कारण जरी मॅडमने इंग्लिश बुक दाखवलं तरी त्या तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन मराठीत देणार आहेत. एनिथिंग एल्स? पंडित माईक चालू करून सांगा मला अजून इतर काही प्रॉब्लेम आहे का. जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर मॅडम पण आलेले आहेत क्लासमध्ये, मी त्यांना कंटिन्यू करायला सांगते. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. ऋतुजा मॅडम, एकदा तुमचा माईक चालू करा आणि तुम्ही मी चेक करते परत एकदा तुमचा आवाज. थोडा वेळ तुम्ही एखादा पॅरेग्राफ वगैरे वाचा. ओके मॅम. So we have to account this region henceforth referred as ancient India when we study the ancient history of India. ठीक आहे. आपल्याला हे सगळं आता वाचायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे इंडियन ओशन आहे, वी हॅव व्हॉट अरेबियन सी आहे, बे ऑफ बेंगाल आहे. सो आपल्याला हे सगळं बघायचं आहे. ठीक आहे. एन्शियंट इंडिया जो आहे ची हिस्ट्री रिलेटेड टू आहे या सगळ्यासोबत. ठीक आहे. Before 1947, today's Pakistan and Bangladesh were also a part of India. Yes. काय होतं जेव्हा 1947 च्या पुढे 1947 च्या अगोदर, ठीक आहे, पाकिस्तान आणि बांगलादेश ज्या कंट्रीज होत्या त्या दे वर द पार्ट ऑफ, त्या आपल्याच इंडियाच्या पार्ट होतात. आता तुम्ही मॅप मध्ये बघू शकता दे आर डिफरंट. ठीक आहे.
त्या ज्या कंट्रीज आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत आता. बट बिफोर 1947 जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्सच्या पहिले दीज कंट्रीजवर आपल्यामध्येच होत्या त्या कंट्री. ठीक आहे. The following regions are seen to be important when we look at the course of Indian history. ठीक आहे. जेव्हा आपण हिस्ट्री मध्ये बघतो these regions are important. आता ह्या ज्या regions आहेत ठीक आहे, these regions are important in the Indian history. ठीक आहे. Now we'll see the काय काय regions आहेत ह्या हिस्ट्रीच्या रिलेटेड आपण शिकणार आहोत. ठीक आहे. The Himalayas, the plain of Sindhu, Ganga, Brahmaputra rivers, the Thar desert, the Deccan plateau, the coastal regions and the आयलँड्स इन द सी. ठीक आहे. ह्या ज्या 6 ज्या रिजन्स आहेत ठीक आहे, दीज आर द इम्पॉर्टंट रिजन्स फॉर द इंडियन हिस्ट्री. ठीक आहे. नाव विल सी द फर्स्ट रिजन जे आपण बघणार आहोत दॅट इज द हिमालयास. ठीक आहे. तुम्ही बघू शकता पिक्चर हिमालयाचे हिमालयाचे दिसतात. जस्ट सी. ठीक आहे. The Hindu Kush and Himalaya regions have created an impenetrable wall on the northern side of the Indian subcontinent. Impenetrable wall म्हणजे काय? जी impossible to pass, जी आपण अजिबात पास करू शकत नाही, जशी impenetrable wall आहे. The Hindu Kush and Himalaya regions have created an impenetrable wall on the northern side of the Indian subcontinent. आता मी तुम्हाला मॅप दाखवते हे बघा. इफ यू कॅन सी द मॅप, तुम्ही बघू शकता. हा बघा मॅप. ठीक आहे. कम ऑन द वेस्ट साइड. हे बघा, हे जे वेस्ट साइड आहे यू कॅन सी द हिंदू कुश माउंटेन्स. हे बघा हिंदू कुश माउंटेन दिसत अफगाणिस्तानच्या वर. अँड यू कॅन सी द हिमालयन माउंटेन्स. तुम्ही हिमालय माउंटेन्सची रेंज बघू शकता कुठपर्यंत आपले हिमालयन माउंटेन्स आहेत. ठीक आहे. यू कॅन सी. नाउ लेट्स कम. आपण आता थिअरी बघू. ठीक आहे. The Hindu Kush and Himalayan ranges have created an unpenetrable wall on the northern side of the Indian subcontinent. Unpenetrable म्हणजे काय? जी impossible आहे, जिथून आपण पास होऊ शकत नाही तशी वॉल क्रिएट केली आहे नॉर्दर्न साइड ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. ठीक आहे. This wall has separated the Indian subcontinent from the deserts of Central Asia. ह्या वॉलनी काय केलं आहे? आपण आता सांगितलं impenetrable आहे बाबा, आपण तिथून पास होऊ शकत नाही. काय केलं ह्या वॉलनी? का अशी वॉल तयार झाली? This wall has separated the Indian subcontinent from the desert of Central Asia. ठीक आहे. ह्या वॉलनी काय सेपरेट केले? इट सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट्स ऑफ सेंट्रल एशिया. ठीक आहे. सेंट्रल एशियाचे जे डेझर्ट आहेत ते वेगळे झाले आहेत. ठीक आहे. सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे आपले जे काही आहे ते सपोज वी सॉ द हिमालयास, त्याचे सेपरेट केले आहे. ठीक आहे. इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट्स ऑफ सेंट्रल एशिया. ठीक आहे. However, there is a land route through the Khyber and Bolan passes in the Hindu Kush mountain. If you can see the map, let's come to the map. तुम्ही मॅप बघा. हे बघा, आपण मॅप पण रेफर करू सोबत. You can see the Khyber pass, you can see the Bolan pass. See above the Pakistan तुम्हाला रूट दिसत आहे, Khyber pass and Bolan pass. Yes, you can see this. ठीक आहे. See now. However, there is a pass in the Hindu Kush mountains. ठीक आहे. हा जो खायबर अँड बोलान आहे ते कुठून पास होतात? इट पासेस इनटू द हिंदू कुश माउंटेन्स. हिंदू कुश काय? माउंटेन्स आहे. ठीक आहे. दिस रूट वॉज कनेक्टेड टू अन एन्शियंट ट्रेड रूट. ह्या जो रूट आहे तो कशाला कनेक्टेड होता? जे आपण एन्शियंट म्हणजे काय, खूप पहिले अगोदर आपण काय जे ट्रेड करत होतो. ठीक आहे. हा जो रूट वापरत होतो, दिस रूट आपण काय करतो त्याच्यावर ट्रेडिंग करत होतो. सो दिस रूट वॉज कनेक्टेड टू अन एन्शियंट ट्रेड रूट. ठीक आहे. द ट्रेड रूट फ्रॉम चायना पास थ्रू सेंट्रल एशिया अँड रिच अरेबिया. ठीक आहे. द ट्रेड रूट, आता जो हा ट्रेड रूट आहे तो कुठून पास होत होता? इट पास फ्रॉम चायना अँड पास फ्रॉम सेंट्रल एशिया अँड रिच अरेबिया. ठीक आहे. सेंट्रल एशिया काय आहे? सेंट्रल एशिया रिजन आहे. ठीक आहे. सेंट्रल एशिया कुठून स्ट्रेच होतं? इट स्ट्रेच फ्रॉम कॅस्पियन सी इन द वेस्ट. हे बुकमध्ये नाही, मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते की सेंट्रल एशिया नक्की काय काय रिजन्स येतात सेंट्रल एशियामध्ये. सो सेंट्रल एशियामध्ये काय कोणते कोणते रिजन येतात? स्ट्रेचेस कुठपर्यंत स्ट्रेच होतो? हा कॅस्पियन सी इन द वेस्ट. जो कॅस्पियन सी आहे वेस्ट मध्ये तिथून टू चायना अँड मंगोलिया इन द ईस्ट. चायना अँड मंगोलिया जे ईस्ट मध्ये आहे तिथून
अँड फ्रॉम अफगाणिस्तान अँड इराण इन द साऊथ. अफगाणिस्तान आणि इराण जे आहेत साऊथ मध्ये, टू द रशिया इन द नॉर्थ. सो हा जो पूर्ण जो मी तुम्हाला सांगितला आहे, तो पूर्ण जो या कंट्रीज कव्हर करतात, दिस इज नोन एज सेंट्रल एशिया. ठीक आहे. कुठून स्ट्रेच होतो? फ्रॉम कॅस्पियन सी इन द वेस्ट टू चायना अँड मंगोलिया इन द ईस्ट, and from Afghanistan and Iran in the south to the Russia in the north. These are all the countries जिथून हा सेंट्रल एशिया जो आहे तो स्ट्रेच होतो. ठीक आहे. नाव आपण वापस येऊया. द ट्रेड रूट फ्रॉम चायना पास थ्रू सेंट्रल एशिया अँड रिच अरेबिया. ठीक आहे. आता जे सामान जे आपण एक्सपोर्ट म्हणजे जे पाठवत होतो इकडे या कंट्रीजमध्ये त्या कंट्रीजमध्ये, ठीक आहे, आता आपण ट्रान्सपोर्ट करतो. सो वी नीड रोड. ठीक आहे. आपण रोड ट्रेड कसा करतो? ट्रेड म्हणजे काय? आपण व्यापार करतो तो कसा करतो? तुम्ही हे आपण वस्तू त्यांना देतो, ते आपल्याला देतात. ठीक आहे. सो तसंच हा जो ट्रेड रूट होता, ठीक आहे, फ्रॉम चायना पास टू सेंट्रल एशिया रिच अरेबिया. ठीक आहे. तो कुठून पास होता? इट पास फ्रॉम चायना थ्रू सेंट्रल एशिया आणि कुठं पोहोचत होता? इट रिच टू अरेबिया. ठीक आहे. इट इज नोन एज सिल्क रूट और सिल्क रोड बिकॉज सिल्क वॉज मेन कमोडिटी एक्सपोर्टेड टू द वेस्टर्न कंट्रीज युझिंग दिस रोड. हा रूट ह्या रूटला काय दिस वॉज नोन एज सिल्क रूट. का सिल्क रूट? कारण मेन एक्सपोर्ट करत होतो आपण, तो आपण कुठं पाठवत होतो? वी यूज टू एक्सपोर्ट टू वेस्टर्न कंट्रीज. ठीक आहे. आपण वेस्टर्न कंट्रीजचा जो हा सिल्क आहे तो आपण पाठवत होतो बाय युझिंग रोड्स. ठीक आहे. हा जो रोडच्या मार्गाने आपण काय व्यापार करत होतो? सिल्क करत पाठवत होतो. सो दॅट्स वाय दिस रूट इज नोन एज सिल्क रोड. ठीक आहे. द रूट थ्रू द पासेस वॉज यूज फॉर आर फॉरेन इन्व्हेडर्स आले. फॉरेन इन्व्हेडर्स म्हणजे जे लोक होते फॉरेनचे, ते इंडियामध्ये घुसले. खूप सारे लोक घुसले. फॉरेन ट्रॅव्हलर्स जे होते, जे इन्व्हेडर्स होते, जे इन्व्हेडर्स म्हणजे काय, जे सर्च करायचे बाबा कुठे कुठे कोणत्या कंट्रीज आहेत, काय काय. सो मेनी इन्व्हेडर्स अँड फॉरेन ट्रॅव्हलर्स होते, ते ह्या रूटनी आपल्या इंडियामध्ये आले. ठीक आहे. थ्रू दीज रूट. ठीक आहे. कारण की हा रूट जो होता तो दॅट्स वाय अबाउट द हिमालयाज. आपण हिमालयाज ठीक आहे. त्यांनी ट्रिबल क्रिएट केली आहे नॉर्दर्न साइड ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. ठीक आहे. इंडियन सबकॉन्टिनेंटच्या वॉल क्रिएट केली आहे. अँड व्हॉट दिस वॉल हॅव सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट ऑफ सेंट्रल एशिया. काय केलं आहे? सेपरेट के काय डेझर्ट वॉल. ठीक. सो आपण दोन लँड रूट. ठीक आहे. पाच हिंदू कुशच्या जे दोन कोणत्या लँड रूट आहे? खाबर अँड बोलँड. ठीक आहे. सो ह्याच्या काय करत होतो? ठीक आहे. कशाचा ट्रेड करत होतो? ठीक आहे. फ्रॉम द ट्रेड रूट फ्रॉम चायना पास थ्रू सेंट्रल एशिया रिच अरेबिया. ट्रेड चायना थ्रू सेंट्रल एशियाचं मी तुम्हाला सांगितलं. अँड रिच अरेबिया. कुठपर्यंत पोहोचत होता हा? अरेबियापर्यंत. ठीक आहे. आणि हा ट्रेड काय म्हणतो आपण? सिल्क. बिकॉज आपण सिल्क जे एक्सपोर्ट करत होतो. ठीक आहे. आपण ते पाठवत होतो त्यांना. ठीक आहे. द रूट थ्रू पासेस वॉज यूज बाय मेरी. आणि तुम्हाला की हा जो रूट आहे तो खूप फॉरेन इन्व्हेस्टर आहे त्या ह्या रूट मध्ये आपल्या इंडियामध्ये आले. ठीक आहे. द व्हॉइस इज नॉट क्लिअर. जस्ट आय चेक माय इंटरनेट कनेक्शन. एक मिनिट. ओके. आपण आता हिमालयाबद्दल बघितलं. फर्स्ट वी सॉ द हिमालयाज. नाव विल सी द प्लेन्स ऑफ सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्र. ठीक आहे. आपण जे बघतो ऑफ गंगा अँड ब्रह्मपुत्र. ठीक आहे.
This region consists of the basins of three big rivers, Sindhu, Ganga, Brahmaputra and their tributaries. Now just refer the map. आपण मॅप कडे जाऊया. काय म्हटलं आहे? यू कॅन सी ब्रह्मपुत्र रिव्हर दिसली आहे तुम्हाला इथे. ॲज यू कॅन सी ब्रह्मपुत्र रिव्हर भूतानच्या जस्ट बाजूला आहे. ब्रह्मपुत्र रिव्हर. गंगा बघ कुठपर्यंत स्प्रेड झाली. यू कॅन रिव्हर आहे. रिव्हर इंडस रिव्हर अँड ॲज यू कॅन सी हे बघा. ह्या ज्या आहेत इंडस, गंगा अँड ब्रह्मपुत्र. इथे इथपर्यंत गंगा आहे. यू कॅन सी दिस. सो the region consists of the basins of the three big rivers. ठीक आहे. कोणत्या तीन बिग रिव्हर्स? सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र and their tributaries. ठीक आहे. This region extends from Sindh, Punjab in the west to the present day Bangladesh in the east. ह्या कुठून रिव्हर स्टार्ट होतात? फ्रॉम यू कॅन सी द रिजन एक्सटेंड. कुठून एक्सटेंड होतात ह्या? सिंध इन पंजाब. सिंध जे आहे प्लेस पंजाब मधून इन वेस्ट अँड टू द प्रेझेंट डे बांगलादेश इन द ईस्ट. ठीक आहे. It was in this region that the earliest Indian civilization of Harappa and the later states and empire of India emerged. ठीक आहे. इथे काय झालं? जे आपण हरप्पा सिव्हिलायझेशन, हरप्पा आणि मोहनजोदारो सिव्हिलायझेशन म्हणजे जिथे हे जे सिव्हिलायझेशन चालू होतं, जिथे लोक आले राहायला, त्यांनी ॲग्रिकल्चर स्टार्ट केलं, खेती चालू केली. सो हरप्पा आणि खूप साऱ्या स्टेट्स आणि एम्पायर काय झाले इथे, जे आपले पूर्वीचे लोक ते कुठं हे झाले, इमर्ज झाले, ते आपल्या या ह्याच्यामध्ये जे हे जे गंगा आणि ब्रह्मपुत्र आणि जे इंडस रिव्हरच्या आजूबाजूला त्यांनी काय केलं, ते राहायला लागले. ठीक आहे. एन्शियंट लोक तिथे राहायला लागले. ठीक आहे. सो आपण पाहिलं व्हॉट वी सॉ द प्लेन्स ऑफ सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र. ठीक आहे. ह्या रिजन मध्ये काय आहेत? थ्री बिग रिव्हर्स आहे. ठीक आहे. द सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र. ठीक आहे. ह्या तीन रिव्हर्स मेन आहेत आणि कुठून चालू होतात त्या? इट एक्सटेंड फ्रॉम सिंध इन पंजाब, कुठे वेस्ट मध्ये, आणि प्रेझेंट जे जिथे बांगलादेश आहे इन द ईस्ट. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मॅप मध्ये हे बघा. पंजाब वेस्ट मध्ये चालू होतात अँड बांगलादेश इन द ईस्ट. ठीक आहे. ब्रह्मपुत्र आहे, गंगा आहे. ठीक आहे. सो as you can see कुठून चालू होतात ते? सिंध इन पंजाब and present day in बांगलादेश. ठीक आहे. माझा आवाज बरोबर येतोय का सगळ्यांना? Many are saying that voice is breaking. Now is it clear? Pranjali Patil, please check your network once. Okay. कळलं तुम्हाला? सो कुठून स्ट्रेच होते ही? ब्रह्मपुत्र, इंडस आणि गंगा कुठून स्ट्रेच होते? सिंध मध्ये. पंजाबमध्ये जे सिंध आहे वेस्ट मध्ये आहे, तिथून टू बांगलादेश ईस्ट मध्ये आहे. ठीक आहे. पर्यंत हा जो आहे तो आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आपलं पहिलं सिव्हिलायझेशन आहेत, सगळ्यात जास्ती लोक कुठे राहायला आहे? त्यांनी काय आपले स्टेट्स किंवा एम्पायर जे आहेत ते इथे बनवले. ठीक आहे. तिथे लोक या ज्या रिव्हर्सच्या आजूबाजूला राहायला आहे, या प्लेन्स मध्ये राहायला आले. ओके. नेक्स्ट विल सी द थार डेझर्ट. आता थार डेझर्ट बघणार आहोत. ठीक आहे. प्रियांजली पाटील, प्लीज चेक युअर नेटवर्क. तुम्हालाच आवाज येत नाही, बाकी सगळ्यांना आवाज येतोय. नाउ विल सी द थार डेझर्ट. द थार desert spreads across Rajasthan, Haryana and some parts of Gujarat. ठीक आहे. थार डेझर्ट कुठे आहे? It spreads across Rajasthan,
and some parts of Gujarat. ठीक आहे. A part of the desert lies in today's Pakistan. थोडंसं जे डेझर्ट आहे आता ते आता कुठे थोडंसं जे पार्ट तो आता पाकिस्तान मध्ये. The desert has the Satluj River to its north, the Aravalli mountain range to its east, the Run of Kutch to its south, and in west. Okay, so desert surrounding पण काय काय पाहणार आहोत. डेझर्टच्या नॉर्थ मध्ये काय आहे, सतलज रिव्हर आहे. ठीक आहे. अराव माउंटेन रेंजेस आहेत ईस्ट मध्ये. रन ऑफ कच्छ सिंधू आहे रिव्हर आहे ईस्ट मध्ये. विल जस्ट सी द थार डेझर्ट वन्स. आपण बघू शकतो हे बघा. यू कॅन सी द येलो एरिया. हा जो थार डेझर्ट दिसत आहे याच्या आजूबाजूला आपण पाहिलं सतलज रिव्हर आहे, रन ऑफ कच्छ आहे, अरावली ज्या माउंटेन रेंजेस आहेत त्या सगळ्याच्या आजूबाजूला सिच्युएटेड आहे. ठीक आहे. आणि ह्याचा आपण काय म्हणू, ह्याचा थोडासा पार्ट जो आहे तो आता कुठे आहे, थोडासा पाकिस्तान मध्ये. ओके. The Ghaggar River that originates in Himachal Pradesh reaches the Thar Desert. जी घागर रिव्हर म्हणून एक आहे ती कुठून येते, हिमाचल प्रदेश मध्ये. ती कुठपर्यंत पोहोचते, इट रिचेस टू द थार डेझर्ट. ठीक आहे. ती हिमाचल प्रदेश मधून स्टार्ट होते आणि ती कुठपर्यंत पोहोचते, ती इट कम्स टिल द थार डेझर्ट. ठीक आहे. इट इज नोन एज हाकरा इन पाकिस्तान. ह्याला ते लोक काय म्हणतात, हाकरा म्हणतात. ठीक आहे. पाकिस्तानमध्ये ह्याला काय लोक म्हणतात, हाकरा. ठीक आहे. कारण की मी तुम्हाला सांगते थोडासा पार्ट थार डेझर्टचा कुठे आहे, आता पाकिस्तानमध्येही सुद्धा आहे. ठीक आहे. इट्स कोर्स इन राजस्थान अँड पाकिस्तान हॅज नाव ड्राईड अप. ठीक आहे. त्याचा जो थोडासा जो पार्ट आहे तो राजस्थान आणि पाकिस्तानमध्ये जो आहे तो ड्राय अप झालेला आहे. ठीक आहे. Many sites of the Harappan civilization are situated along the now dry course of the river. ठीक आहे. खूप सारे जे हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहेत आता त्या कुठे आहेत, दे आर सिच्युएटेड जे ड्राय कोर्सेस रिव्हरच्या ज्या ड्राय झालेल्या आहेत त्या तिथे सिव्हिलायझेशन आपल्या होत्या पहिले पूर्वी. ठीक आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन कुठे होत्या, या ज्या ड्राय अप रिव्हर आहेत तिथे त्या हरप्पन सिव्हिलायझेशन होत्या. ठीक आहे. मी तुम्हाला जस्ट सांगितलं की थार डेझर्ट, यू कॅन सी द फिगर असं दिसतं थार डेझर्ट. थार डेझर्ट कुठे आहे, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये आणि थोड्याशा गुजरातच्या पार्टमध्ये स्प्रेड झालेला आहे. ठीक आहे. आणि थोडंसं जे त्याचा एरिया आहे इट हॅज स्प्रेड टू द पाकिस्तान. ठीक आहे. आणि ह्या ज्या डेझर्टच्या सराउंडिंग मध्ये कोणत्या काय काय आहे, सतलज रिव्हर आहे त्याच्या नॉर्थ मध्ये, अरावली माउंटेन रेंज आहे ईस्ट मध्ये, रन ऑफ कच्छ आहे साऊथ मध्ये आणि इंडस सिंधू जी रिव्हर आहे ती त्याच्या वेस्ट मध्ये. सो सगळ्या ठिकाणी त्याला चांगलं असं हे आहे. ठीक आहे. माउंटेन्स आहेत, रिव्हर्स आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला मधून येते. ठीक आहे. ती थार डेझर्टला पोचते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता हिमाचल प्रदेश कुठून ती रिव्हर घागरवर आणि ठीक आहे दोन म्हणतात पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. मी सगळे लोक जे आहे जे ड्राय रिजन आहे आत्ताच तिथे आलेलं. ओके. नाउ विल सी द डेक्कन प्लॅटू. आवाज येतोय का बरोबर? Still some are saying that voice is breaking. Voice is audible to you? Please check your network. Okay. Now with the phone between
to the south. Teacher, voice is breaking. Cup for कमी Ma'am, your voice is breaking and low also. no. सो मैम आप जो काय बोल रहे आहे हो अरेबियन सी आहे मैम वॉइस इज ब्रेकिंग. तुम्ही माईक चालू करू नका प्लीज तुम्हाला अजिबात परमिशन नाहीये माईक चालू करायची नाउ इट इज क्लिअर स्टुडंट्स व्हॉइस इज ऑडिबल नाउ शुड आय कंटिन्यू ठीक आहे सो आपण काय पाहिलं की जे डेक्कन प्लॅटू आहे ठीक आहे तो टॅपर होतो टॅपर म्हणजे कमी कमी जी थिकनेस जी आहे ती कमी कमी होत जाते खालपर्यंत ठीक आहे सो हे कुठे कुठे आहे द रिजन बिटवीन द ईस्ट अँड वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया टॅपर्स ऑफ टू द साऊथ ठीक आहे दिस रिजन हॅज द Arabian Sea to its west, the Indian Ocean to its south and Bay of Bengal to its east. ठीक आहे हे जे अरेबियन सी आहे वेस्ट मध्ये इंडियन ओशन आहे जे साऊथ मध्ये आणि बे ऑफ बंगाल टू इट्स ईस्ट ठीक आहे अ रिजन दस बाउंड बाय द सी ऑन 3 साइड्स इज कॉल्ड अ पेनिन्सुला जर एखादं रिजन जे आहे सीनी बाउंड झाले असेल म्हणजे सीनी जर कव्हर केला असेल so this is known as peninsula ठीक आहे a region thus bound by the sea on 3 sides is called a peninsula side is so which is known as peninsula of the कव्हर केले आपण पाहिलं अरेबियन सी इंडियन ओशन अँड बे ऑफ बंगाल ठीक आहे तो त्याला काय म्हणतात पेनिन्सुला अ मेजर पार्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला इज ऑक्युपाइड बाय द डेक्कन प्लॅटू ठीक आहे जे मेजर पार्ट आहे जो इंडियन पेनिन्सुलाचा तो काय आहे ऑक्युपाय झाला आहे ठीक आहे बाय द डेक्कन प्लॅटू म्हणजे थोडासा जो इंडियन पेनिन्सुलाचा पार्ट आहे तो डेक्कन प्लॅटूनी घेतलाय ठीक आहे ऑक्युपाय केलाय The mountain regions of the Vindhya and Satpura are located to the north of the Deccan Plateau. Mountain ranges कोणत्या माउंटेन आहे तिथे विंध्या अँड सातपुडा ठीक आहे कुठे आहेत आर लोकेटेड टू द नॉर्थ नॉर्थच्या ज्या डेक्कन प्लॅटू मध्ये या माउंटेन रेंजेस आहेत ठीक आहे द सह्याद्री माउंटेन रेंजेस आर टू इट्स वेस्ट सह्याद्री माउंटेन रेंजेस कुठे आहे त्याच्या वेस्ट मध्ये ठीक आहे दे घाट्स त्याला काय म्हणतो आपण वेस्टर्न घाट्स ठीक आहे यू कॅन सी आपण मॅप बघू आता हे बघा सह्याद्री माउंटेन रेंजेस दिसतात तुम्हाला वेस्टर्न
the coastal region of Konkan and the coastal region on the Konkan and Malabar. Coastal region आहे coastal western coast बघ. The voice is clear. Today I have सो आपण काय बघितलं ज्या वेस्टर्नचे ज्या माउंटेन्स आहेत ठीक आहे माउंटेन्स त्याला माउंटेन्स आहेत ठीक आहे जिथे कोस्टल आहे ठीक आहे बी नोन मला ज्या हे आहेत ठीक आहे टू द वेस्ट ऑफ सह्याद्री इज द कोस्टल कोंकण मला वेस्ट मलाबार कोस्टल म्हणजे काय त्यांच्या अवतीभोवती समुद्र आहे ठीक आहे सो these are known as the western स्टुडंट्स प्लीज म्यूट करू नका स्टुडंट्स प्लीज म्यूट करू नका मला तुम्हालाच आवाज ऐकू येणार नाही अदरवाइज मला सरांना इन्फॉर्म करायला लागेल तुम्ही असं करताय तर प्लीज पे अटेन्शन कोणीही आता स्क्रीनला हात लावणार नाही जस्ट लिसन फक्त तुम्हाला जर इंटरेस्ट कन्फर्म करू शकता की आम्हाला इंटरेस्ट मध्ये प्लीज हे म्यूट करू नका शुड आय कंटिन्यू नाव तुमचं जर झालं असेल तर ही लास्ट वॉर्निंग आहे आता प्रियांजली पाटीलला ठीक आहे सो डेक्कन प्लॅटूची जी लँड आहे ती काय आहे इट इज व्हेरी फर्टाईल ती खूप फर्टाईल आहे खेती ॲग्रिकल्चर करण्यासाठी ठीक आहे आफ्टर द डिक्लाइन ऑफ द मौर्य एम्पायर टू सेव्हरल अदर किंगडम्स अँड स्मॉल एम्पायर्स म्हणजे
सेव्हरल किंगडम्स आहेत, जे स्मॉलर एम्पायर्स आहेत, त्या सुद्धा इथे राहायला आल्या. ठीक आहे. सो इज इट क्लिअर? डेक्कन प्लॅटो तुम्हाला क्लिअर झाला आहे मुलांनो? सांगितलंय मी तुम्हाला की द रिजन जिथून ईस्ट आणि वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया जे आहेत साऊथ पर्यंत जातो. ठीक आहे. ईस्ट वेस्ट कोस्ट, कोस्ट म्हणजे काय, जिथून आपलं सगळं सी सराउंडेड आहे. ठीक आहे. सीच्या अवतीभवती त्याला काय म्हणतो आपण, कोस्ट. कोस्ट ऑफ इंडिया जे ईस्ट आणि वेस्ट कोस्टच्या इंडियामध्ये जे टॅपर झालं आहे, टॅपर म्हणजे काय, त्याची खालपर्यंत साऊथ पर्यंत थिकनेस काय झाली, कमी झाली आहे. आजूबाजू काय आहे, it has Arabian Sea. It has Arabian Sea to its west. The Indian Ocean आहे त्याच्या साऊथ मध्ये आणि बे ऑफ बंगाल आहे त्याच्या ईस्ट मध्ये. ठीक आहे. सो ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, पेनिन्सुला. जेव्हा 3 सी एखाद्या रिजनला कव्हर करतात, सो त्याला काय म्हणतो आपण, पेनिन्सुला. ठीक आहे. सो खूप सारा पेनिन्सुला जो पार्ट आहे तो डेक्कन प्लॅटूनी आपल्याकडे घेतला आहे. ठीक आहे. सो आता ज्या माउंटेन रेंजेस आहेत विंध्य आणि सातपुडाच्या, त्या कुठे आहे, लोकेटेड आहेत नॉर्थच्या, ज्या नॉर्थ मध्ये लोकेटेड आहे. ठीक आहे. विंध्य आणि सातपुडा लोकेटेड द नॉर्थ ऑफ द नॉर्थ. काय जे माउंटेन रेंज, ज्या माउंटेन्स विंध्य आणि सातपुडा कुठे आहे, नॉर्थ मध्ये आहे डेक्कन प्लॅटोच्या. डेक्कन प्लॅटोच्या नॉर्थ मध्ये त्या रेंजेस आहेत. ठीक आहे. द सह्याद्री माउंटेन रेंजेस आहेत टू वेस्ट. सह्याद्री माउंटेन रेंजेस कुठे आहेत, वेस्ट मध्ये त्याच्या. ठीक आहे. सो आपण काय म्हणालो की सह्याद्री माउंटेन रेंज जे आहे वेस्ट मध्ये लोकेटेड आहे, त्याला आपण म्हणू वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स पण पाहिला आपण. ठीक आहे. जे माउंटेन्स ईस्ट मध्ये आहेत दे आर नोन ॲज ईस्टर्न घाट्स. ठीक आहे. आणि आपण पाहिलं की खूप सारे जे जेव्हा मौर्य एम्पायर एकदम कम्प्लीट गेलं, म्हणजे कम्प्लीट मेले म्हणजे, सो तेव्हा काय झालं, खूप सारे बाकी किंगडम्सही आले तिथे. खूप सारे छोटे छोटे स्मॉल एम्पायर्स आले, त्या या रिजन मध्ये राहायला लागले. ठीक आहे. क्लिअर अबाउट द डेक्कन प्लॅटू? क्लिअर झाला? नाव विल सी द कोस्टल रिजन. आपण आता कोस्टल रिजन बघणार. From the time of the Harappan civilization, ancient India has trade relations with the Western countries. ठीक आहे. जेव्हा हरप्पन सिव्हिलायझेशन सुरू झालं तेव्हा काय झालं की ट्रेडचे, आपले जे व्यापारचे रिलेशन होते त्या वेस्टर्न कंट्रीज सोबत वाढले होते. ठीक आहे. दिस ट्रेड वॉज कॅरीड ऑन बाय सी. आता आपण ट्रेड तर व्यापार करतोय, पण सामान इथून तिथे पोहोचणार कसं, वी नीड सम मीडियम. आपल्याला एक मीडियम पाहिजे. सो सीच्या जरिये हा ट्रेड तयार झाला, म्हणजे आपण सी मधून इकडे तिकडे सामान पोचवायचो. ठीक आहे. व्यापार करायचो. Therefore, India had developed contact and interaction with foreign cultures and people at the seaport. Seaport वरती इंडियाने काय केलं, आपण काय केलं, इंडिया काय झालं, डेव्हलप झालं. आपण कॉन्टॅक्ट वाढवले, कारण की फॉरेनचे जे लोक आहेत ते सीपोर्ट वर यायचे त्यांचे सामान घेऊन. सो आपण काय झालं, जे फॉरेन कल्चर आणि जो आपण पीपल सोबत आपण इंटरॅक्ट करायला लागलो, पण त्यांच्यासोबत बोलायला लागलो. ठीक आहे. लेटर ऑन routes came to be used for trade and transport. ठीक. नंतर काय झालं, जे रोड्स आहेत, जे लँड रूट्स आहेत ते आपण व्यापारामध्ये, ठीक आहे, सी मध्ये हा व्यापार झाला होता. नंतर नंतर वगैरे वापरायला लागलो. यामुळे काय झालं, ही एक्स्ट्रा आपण अजूनही सामान सीने करतो. सी रूटचं ते कमी नाही झालं. ठीक. सो सी द आयलँड्स इन द सी. Andaman and Nicobar are the Indian islands in the Bay of Bengal. Andaman कुठे, बेंगॉल मध्ये. लक्षद्वीप is a group of island in the Arabian Sea मध्ये आयलँड आहे. ठीक आहे. The location of these islands may have been important in the Indian Sea. ठीक है. Important is the location of the island have been important in the ancient
आउट होती ठीक ती पाहिलं तुम्ही बे ऑफ लँडचा तुकडा तो द अंदमान जो आहे तो ट्रेडिंग बुक इंडियन आयलँड ठीक आहे असं नाही की बाबा फक्त वापरले होते and the can in more Afghanistan, Pakistan, Bhutan, Bangladesh, South राज्यात पाकिस्तान मध्ये ठीक आणि बांगलादेश spread me mainly the countries not of South Asia until
Teacher, Hello, I'm audible. ठीक आहे. 8 वाजायला आलेले आहेत आणि लेक्चर झालंय. त्यामुळे मॅडमना फक्त काही इश्यू होता की त्यांचा आवाज तुम्हाला नीट येत नाही असं काहीतरी बोलत होत्या आणि असं त्यांना वाटलं की कोणीतरी त्यांना म्यूट केलंय. तर आपल्यात तर असं कोणी करत नाही, पण जर कोणी केलं असेल तर त्याला आपण क्लासमधनं काढून टाकू, कारण आपल्याकडे रेकॉर्डिंग मध्ये सगळं येतं. म्हणजे व्हॉट्सअप तुम्ही जे मेसेज करता ते पण येतं, तुम्ही म्यूट केलं, तुम्ही काही व्हिडिओ प्ले केला ते पण येतं, आणि जर काही कोणी प्रॉब्लेम केला असेल तर ते सगळं रेकॉर्ड होतं. ओके, सो वी विल टेक केअर ऑफ दॅट. त्यामुळे आता तुम्ही क्लास संपलेला आहे, मॅडम कंटिन्यू करतील. तुमचा काही फीडबॅक असेल तर तुम्ही अटेंडन्स फॉर्म भरता त्याच्यामध्ये द्या, आणि जर कोणी काही या न्यूसन्स केला असेल तर तो जरा प्लीज कळवा स्वतः मेसेज करून. नाहीतर मला लक्षात आल्यानंतर जर तुम्ही काही एक्सप्लेनेशन द्याल तर ते ऐकलं जाणार नाही, यू विल बी रिमूव्ड. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच फॉर क्लास. प्लीज लीव. Bye, sir. बाय बाय. Bye, bye, sir. Bye, sir. बाय 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 बाय.
बाय बाय बाय.